चलो तर मध्यंतरी काही दिवस मी आजारी असल्यामुळे क्लासेस बंद होते आणि सध्या कोरोनाची वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता आपल्याला काही दिवस ऑनलाईन क्लास घ्यायचे आहेत. तर आपला रेस्पिरेशन आणि एनर्जी ट्रान्सफर हा एक चॅप्टर चालू होता आणि त्या चॅप्टरच्या पुढील भागाला आजपासून आपण आपल्या व्हिडिओ सेक्शनद्वारे चालू करणार आहोत. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट द सिग्निफिकन्स ऑफ द ETS or ETC, electron transport chain, or ETC or ETS. So let's start the first point of ETS. ETS or terminal oxidation generate the major amount of energy in the form of ATP and ATP molecule. 34 ATP molecules out of the 38 molecule. एक इम्पॉर्टंट लक्ष द्यायचं आहे आपल्या सगळ्यांना आणि ते लक्ष असं द्यायचं आहे की बेटा आपल्याकडे जे ETS आहे, ETS चं दुसरं नाव टर्मिनल ऑक्सिडेशन आहे. त्या टर्मिनल ऑक्सिडेशन मध्ये जनरेट होतात, तयार होतात मेजर अमाउंट ऑफ एनर्जी. म्हणजे कळलं ना? आय थिंक यू शुड बेटर अंडरस्टँड दॅट की ETS मध्ये मेजर अमाउंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते. राइट नाउ वी नीड टू अंडरस्टँड दॅट की इन विच फॉर्म दिस एनर्जी आर प्रोड्यूस्ड. दॅट एनर्जी प्रोड्यूस्ड इन द फॉर्म ऑफ ATP मॉलिक्यूल. ठीक आहे बेटा. नेक्स्ट, किती ATP मॉलिक्यूल? वी कॅन काउंट दॅट ATP मॉलिक्यूल इन स्टॅटिस्टिक. मग 34 ATP molecules out of the total 38 molecules are produced through the ETS. आपल्याला असं सांगितलं जातं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या माध्यमाने 38 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा 38 इलेक्ट्रॉन तयार होतात. त्यापैकी जे 34 ATP मॉलिक्यूल्स आहेत ते ATP मॉलिक्यूल्स हे आपल्याला कशाच्या द्वारे तयार झालेले दिसतात? तर आपल्या ETC किंवा ETS च्या माध्यमाने तयार झालेले दिसतात. पुढे दुसरा मुद्दा, ETS जनरेट करतं ऑक्सिडाइज्ड कोएन्झाइम. आपण शिकले, आपल्याला माहिती आहे कोएन्झाइम काय असतात आणि ते कोएन्झाइम जसे FAD, NAD, FMN यांचा अभ्यास आपण केलेला. इट जनरेट द ऑक्सिडाइज्ड कोएन्झाइम such as NAD+ and FAD+ from their reduced form. म्हणजे काय की when we understand that क्रेब्स सायकल मध्ये असेल, तसेच ग्लायकोलायसिस मध्ये असेल, आपल्याला काय कळलेलं रे बाळांनो? आपल्याला हे कळलेलं की आपण कोएन्झाइम वापरला आणि त्याला रिड्यूस्ड करून आपण NADH + H असं तयार केलं. FAD ला वापरलं आणि FAD H2 केलं. म्हणजे यांनी हायड्रोजनला ऍक्सेप्ट केलं. म्हणजे यांच्यामध्ये काय झालं रे बाळांनो? तर यांच्यामध्ये रिडक्शन झालेलं आहे. आता रिडक्शन झालेले जे आहेत कोण? कोएन्झाइम. त्यांना आपल्याला ऑक्सिडाइज करावं लागतं. मीन्स काय? दे आर रिएक्टेड विथ ऑक्सिजन अँड दे रिलीज द हायड्रोजन. म्हणजे काय? ETS मध्ये रिजनरेट होतात ऑक्सिडाइज्ड कोएन्झाइम NAD+ आणि FAD+ फ्रॉम देअर रिड्यूस्ड फॉर्म. त्यांचा रिड्यूस्ड फॉर्म हा आहे आणि ऑक्सिडाइज्ड फॉर्म हा आहे. याचा रिड्यूस्ड फॉर्म हा आहे आणि ऑक्सिडाइज्ड फॉर्म हा आहे. तर हे आपल्याला परत तयार झालेलं दिसतं. बेटा सिग्निफिकन्स बघतोय आपण. सिग्निफिकन्स याने त्याची इम्पॉर्टन्स होय, त्याचे मेरिट्स होय, त्याचे फायदे होय. पुढे चाललोय मी. सर हे का तयार झाले पाहिजे? तर बेटा हे रिसायकल साठी परत पाहिजे. परत NAD ला, परत FAD ला ग्लायकोलायसिस मध्ये वापरलं जाईल. परत त्यांना अजून ऍसिटिलेशन कोएन्झाइम मध्ये वापरलं जाईल. तसंच त्यांना क्रेब्स सायकल मध्ये वापरलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांच्यापासून एनर्जी मिळवण्यासाठी आपण त्यांना ETS मध्ये आणणार आहे. ठीक आहे बेटा. म्हणून रिसायकलिंग म्हणून. पुढचा मुद्दा, इट ऑल्सो प्रोव्हाइड द वॉटर मॉलिक्यूल नेसेसरी फॉर द क्रेब्स सायकल. आता एक मेटाबॉलिक वॉटर आपण शिकलेले आहे. ETS मध्ये फायनली
हा O2 जो आहे तो आणि हायड्रोजन हे दोघं जण एकत्र येतात आणि बेटा वॉटर मॉलिक्यूल तयार करतात, ज्याला आपण म्हणतो की मेटाबॉलिक वॉटर. दॅट मेटाबॉलिक वॉटर इज नेसेसरी फॉर द क्रेब सायकल. म्हणजे क्रेब सायकल साठी आवश्यक असलेले जे मेटाबॉलिक वॉटर आहे ते कुणाकडून तयार केलं जातं? ETS कडून तयार केलं जातं. हे तिसरं इम्पॉर्टन्स आहे. चौथं इम्पॉर्टन्स बेटा, इट रिलीजेस द एनर्जी इन स्टेप वाइज मॅनर टू प्रिव्हेंट द डॅमेज ऑफ द सेल. आता हे काय करतात? यांच्याकडून काय केलं जातं? एनर्जी रिलीज केली जाते. As we all know that ETS is the process of releasing energy. एनर्जी रिलीज करायची आहे आणि ती रिलीज केलेली एनर्जी जी आहे ती एकदम इन्स्टंट नसते बेटा, एक्सप्लोसिव्ह नसते, स्टेप वाईज असते. का स्टेप वाईज असते? कारण ती स्टेप वाईज होणं म्हणजे प्रिव्हेंट करते डॅमेज ऑफ द सेलला. कारण ऍट द सेम इन्स्टंट एनर्जी जर पूर्ण एकदाच रिलीज झाली तर सेलला कंप्लीट डॅमेज होऊ शकतं. ते टाळण्यासाठी स्टेप वाईज मॅनरनं एनर्जी रिलीज केली जाते. ठीक आहे बेटा. आता आपल्याला जायच्या पुढच्या मुद्द्याकडे. हे होते 4 सिग्निफिकन्स. आपण जर समजा स्टेट बोर्डची एक्झामची तयारीच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला सिग्निफिकन्स ऑफ द रेस्पिरेशन असा प्रश्न आल्यानंतर किंवा ETS आल्यानंतर आपल्याला ते 4 मुद्दे त्याचे लिहायचे आहेत. राईट नाउ वी आर मूव्हिंग टू द एक्सपेरिमेंट विच शो द एरोबिक रेस्पिरेशन. मुलांना काय आहे की एरोबिक रेस्पिरेशन दाखवणारे काही प्रयोग आहेत आणि ते प्रयोग आपल्याला अभ्यासायचे आहेत. once again I would like to inform you that right now we are moving to just study the experiment which can gives us the information about the aerobic respiration. okay, तर ते 2 एक्सपेरिमेंट कोणते आहेत त्याबद्दलची चर्चा करू. लेट्स स्टार्ट. माय डियर स्टुडंट, a pinch of the dry baker's yeast suspended in the water or the few ml of the yeast suspension used in the bakery is added to about 10 ml of the sugar, 10 ml of the 10% glucose. बघा सेंटेन्स तर खूप मोठं दिसतं बेटा, सेंटेन्स खूप मोठा आहे. मला शॉर्ट कसं करायचं? इथं आपल्याकडे विद्यार्थ्यांनो काही रेड कलरने हायलाइट केलेले वर्ड आहे. ते वर्ड लक्षात घ्यायचं. आम्हाला काय करायचं बेटा की एक सस्पेन्शन तयार करायचं, सोल्युशन तयार करायचं आणि सोल्युशन 2 गोष्टीचं तयार करायचं. एक म्हणजे बेकर्स ईस्ट. ईस्ट याने किण्व पेशी असते बेटा, पेशी आहे, फंगस आहे ते एक प्रकार. किण्व पेशी घ्या, त्याला वाटर मध्ये मिसळा और फ्यू ml ऑफ द ईस्ट सस्पेन्शन घ्या आणि ते सस्पेन्शन घेऊन त्याच्यामध्ये 10% ग्लुकोजचं 10 ml सोल्युशन घ्या आणि टेस्ट ट्यूब मध्ये ठेवा. काय अंडरस्टँड झालं बेटा तुम्हाला राईट नाउ? सर म्हणतायत की आम्हाला सध्या बेकर्स ईस्ट. सर त्याला बेकर्स ईस्ट का म्हणायचं? सॅक्रोमायसिस मोठ्या प्रमाणात आहे आणि बेकरी जे आम्हाला खूप पदार्थ आवडतात बेकरीवरचे खायला, ते कन्फेक्शनरीचे पदार्थ तयार करण्यासाठी ह्या ईस्टचा वापर केला जातो बेकर्स कडून, म्हणून त्यांना बेकर्स ईस्ट असे म्हणलं जातं. त्या बेकर्स ईस्टला तुम्ही 10 ml शुगर मध्ये मिसळून त्याचं सोल्युशन करून एकत्र ठेवा. आता तुमच्याकडे काय आहे? बेकरचं ईस्ट आहे, त्यात तुम्ही 10 ml ग्लुकोज एकत्र टाकलेला आहे आणि त्याचं सोल्युशन करून ठेवलेलं आहे. ठीक आहे बेटा. दुसरा मुद्दा, द सरफेस ऑफ द लिक्विड इज केअरफुली कव्हर्ड विथ द ऑइल. आता काय आहे थोडक्यामध्ये हा प्रयोग इथं आहे. माय डियर स्टुडंट, इथं दिलेलं आहे बेटा ग्लुकोजचं सोल्युशन आहे. हो, त्यातल्या त्यात बेटा इथं ईस्टचं सस्पेन्शन आहे, हे तुम्हाला दिसतं ईस्टचं सस्पेन्शन. आता ह्याच्यावर काय केलेलं आहे तुम्ही इथं कव्हर करायचं आहे. तर हे कव्हर करण्यासाठी तुम्ही थिन लेयर ऑफ द ऑइलचा थर त्यावर टाकलेला आहे. एक्सपेरिमेंट काय म्हणतो अंडरस्टँड आहे बेटा? कशाचं? ग्लुकोज आणि ईस्ट सस्पेन्शन एकत्र केलं, एका टेस्ट ट्यूब मध्ये घेतलं. द कव्हर दॅट सोल्युशन इज कव्हर्ड बाय द थिन लेयर ऑफ द ऑइल. ऑइलच्या एका लेयरने त्याला काय करून टाकलेलं आहे? कव्हर केलेलं आहे. ओके बेटा. नेक्स्ट, टू प्रिव्हेंट द कॉन्टॅक्ट विथ एअर. आता काय होईल? when the oil surface present over the solution,
can prevent the entry of the air into that solution. त्या सोल्युशन मध्ये हवा कशी जाईल, कारण त्या सोल्युशनचा जो पृष्ठभाग आहे तो कुणी कव्हर केला, ऑइलने कव्हर केला. ठीक आहे बेटा. तिसरं वाक्य, द टेस्ट ट्यूब इज क्लोजली टाइड विथ द रबर स्टॉपर. हे काय बेटा, इथं दिसतं आपल्या सगळ्यांना आता, हे रबर स्टॉपर आहे. आता ही जी टेस्ट ट्यूब आहे, दॅट टेस्ट ट्यूब इज कम्प्लीटली क्लोज करून टाकायची बेटा, टाइटली पॅक करायची एका रबरच्या कव्हरने. ठीक है बेटा. ओके, आगे बढ़ते हैं. फिर क्या होता है, one end of such one end of the short bent glass tube is inserted through it reach the air inside the tube. ठीक आहे बेटा. आता काय करायचे, ट्यूब घेतली आम्ही आणि ही ट्यूब काय केली, तर या ठिकाणी आपण काय केलेलं आता आहे, सस्पेन्शन वगैरे घेतलेलं आहे या ट्यूब मध्ये. आणि बेटा आता ट्यूब मध्ये सस्पेन्शन घेतल्यानंतर आपण तर तिला कम्प्लीटली वी क्लोज दॅट टेस्ट ट्यूब विथ द रबर. या रबरने आपण पूर्ण क्लोज करून टाकलेली आहे. आता काय करायचं की एअर तर त्यातून आणायचा. वन एंड ऑफ द शॉर्ट बेंड ग्लास, आपल्याकडे ग्लास घेतला बेटा आणि ग्लास टेस्ट ट्यूब घेतली आणि त्या ग्लास टेस्ट ट्यूबची inserted through it reach the air inside the tube. आता ह्या ट्यूब मध्ये we need to pass the air, आम्हाला त्यात हवा पाठवायची आहे. तर we are using the test tube आणि टेस्ट ट्यूबचा एक एंड आम्ही या रबर्सच्या आतून त्या ट्यूब मध्ये पास केलेला आहे. का पास केला, कारण त्यात एअर पास व्हावं म्हणून. ओके बेटा. नेक्स्ट, the other end of the glass test tube is connected by the polyethylene or rubber tubing to another bent glass tube fitted into the stopper. आता इथं काय केलेलं आहे बेटा, ही टेस्ट ट्यूब आहे. देयर इज अ टू टाइप ऑफ द एंड दॅट टेस्ट ट्यूब हॅव. त्या टेस्ट ट्यूबला दोन एंड आहे. एक एंड काय केलं आम्ही इकडच्या टेस्ट ट्यूब मध्ये टाकलं आणि एक जे उरलेले एंड आहे बेटा, त्याला डिलिव्हरी ट्यूब असे सुद्धा म्हणून, एका दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण टाकून दिलेलं आहे. हे आपल्याला दिसतं यामध्ये. आणि काय केलं, पॉलिइथिलीन किंवा रबर ट्यूबिंगच्या सहाय्याने आतमध्ये टाकलं. बर. त्यानंतर द ओपन एंड ऑफ द ग्लास ट्यूब, ज्याला डिलिव्हरी ट्यूब म्हणतो, इज डीप्ड इनटू द लाईम वॉटर. माय डियर स्टुडंट, हे जे दुसरं एंड आहे, हो, हे दुसरं एंड लाईम वॉटर मध्ये आम्ही डीप करून ठेवलेलं आहे. आणि बेटा लाईम वॉटर म्हणजे काय, तर काही नाही, जनरली एक स्वरूपाचं लिक्विड स्वरूप आहे, केमिकल. आणि ते केमिकल आम्ही इथे या ठिकाणी हे टेस्ट ट्यूब मध्ये ठेवलं. आता प्रयोग आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे की वी आर युजिंग टू टेस्ट ट्यूब. वन टेस्ट ट्यूब कंटेन द लाईम वॉटर अँड द अदर टेस्ट ट्यूब कंटेन द सस्पेन्शन ऑफ द ईस्ट प्लस ग्लुकोज. या दोघांचे एकत्रीकरण आहे. एक टेस्ट ट्यूब रबरनं पूर्ण बंद करून टाकलेली आहे बेटा आणि त्यामध्ये आपण काय टाकलेलं आहे, ते एक टोक ठेवलेलं आहे अँड अदर एंड जे आहे ते लाईम वॉटर मध्ये आपण ठेवलेलं आहे. त्यानंतर बेटा नेक्स्ट, आता पुढे, stopper of the both test tube are fitted tightly to prevent the leakage of the glasses. How many tubes are right now present here? दोन. ह्या पण टेस्ट ट्यूबचं स्टॉपर ना आम्ही काय करून टाकलेलं आहे, तर ते बंद करून टाकलं बेटा त्याचं माउथ. आणि इकडच्याचं पण माउथ बंद करून टाकायचं आहे कम्प्लीटली दुसऱ्या टेस्ट ट्यूबचं सुद्धा. का असं करायचं, इफ असं जर नाही केलं तर देयर इज अ चान्सेस ऑफ लिकेज ऑफ द गॅसेस. गॅस लीक होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण काय केलं, दोघांना मी तिथं कम्प्लीटली ब्लॉक करून टाकलं, म्हणजे थोडक्यात आपण त्यांना स्टॉप करून टाकलं. त्यानंतर नेक्स्ट, दी ओपन एंड ऑफ द ग्लास ट्यूब, ज्याला डिलिव्हरी म्हणतो, ते आपण डीप केली लाईम वॉटर मध्ये दिसते. त्यानंतर बोथ टेस्ट ट्यूबचे जे प्रिव्हेंट लिकेज करण्यासाठी आपण पूर्णपणे त्यांना क्लोज करून टाकलेला आहे. फर्स्ट टेस्ट ट्यूब इज प्लेस्ड इन अ वार्म वॉटर 370 to 380 इन द बीकर. आता काय करायचं बेटा, याला ही जी पहिली टेस्ट ट्यूब आहे, या पहिल्या टेस्ट ट्यूबला आपण वार्म वॉटर मध्ये ठेवायचं आहे. म्हणजे कंटिन्युअसली वी जस्ट नीड टू प्रोव्हाइड द हीट. आपण ह्या सोल्युशनला ग्लुकोज प्लस ईस्टच्या सस्पेन्शनला हीट प्रोव्हाइड करायची आहे. ठीक आहे बेटा, हीट प्रोव्हाइड केलं, काय झालं बघा. त्यानंतर नेक्स्ट, द लाईम वॉटर ग्रॅज्युअली टर्न्स मिल्की.
आता हे जे लाईम वॉटर आहे, हे लाईम वॉटर टर्न्स मिल्की होतं. हे खाली दिसतं बेटा इथं, दुधी रंगाचं होतं, मिल्क सारखा कलर, व्हाईट कलर त्या टेस्ट ट्यूब मध्ये असलेल्या लाईम वॉटरला प्राप्त होतो बेटा. लाईम वॉटर ग्रॅज्युअली टर्न्स मिल्की इंडिकेटिंग द इव्होल्युशन ऑफ CO2 फ्रॉम द ईस्ट प्रिपरेशन. आणि का हे मिल्की झालं, इथून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की प्रेझेन्स ऑफ द CO2 ह्यात दिसून आलेला आहे. सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ CO2 दिसून आलेला आहे. मग आता इट इज व्हेरी नेसेसरी टू अंडरस्टँड दॅट की फ्रॉम वेअर द CO2 इज केम हियर. इथं CO2 कुठून आला तर हेच इंडिकेट करतं ईस्ट प्रिपरेशन जे आहे. हे बघा बेटा, हे ईस्ट प्रिपरेशन. इथून CO2 जो आहे तो CO2 ह्या ट्यूबच्या माध्यमाने कुठे आला तर ह्या सेकंड ट्यूब मध्ये आला. आणि सेकंड ट्यूब मध्ये आल्यामुळे लाईम जे वॉटर आहे त्यात लाईम वॉटर गेट चॉकी ऑर मिल्की, म्हणजे खडू सारखा किंवा आपल्या दुधासारखा तो पदार्थ तयार झालेला आहे. ठीक आहे बेटा. नेक्स्ट, it show that there is no decline in the volume of the gas in the test tube A and consequently no utilization of the oxygen by the yeast. आता बेटा इथं लक्षात आलं. आता ही रबर जे स्टॉपर आहे त्या रबरच्या स्टॉपरने आपण कंप्लीट बंद केलेला आहे टेस्ट ट्यूब. बेटा ऑक्सिजनचा वापराचा काही इथं विषयच नाहीये ना. देयर इज नो ऑक्सिजन ऑफ द यूज. इथे दिसतो आपल्याला की कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजन नाही. इट शो दॅट देयर इज नो डिक्लाइन इन द व्हॉल्यूम ऑफ द गॅस. गॅसच्या व्हॉल्यूम मध्ये आकारमानामध्ये डिक्लाइन म्हणजे कमी झालेलं नाही टेस्ट ट्यूब ए मध्ये. अँड सबसिक्वेंटली नो युटिलायझेशन ऑफ द ऑक्सिजन बाय ईस्ट, म्हणजे ईस्टने ऑक्सिजन नाही वापरला. कारण ऑक्सिजनला तर आपण एंट्रीच नव्हती ठेवली बेटा, कारण कम्प्लिटली स्टॉप करून टाकलं होतं आपण त्या टेस्ट ट्यूबला. पुढे द प्रिपरेशन इज स्टोर्ड फॉर 2 or day or 2. 1 किंवा 2 दिवसासाठी ते प्रिपरेशन आम्ही जशास तसं ठेवलं. कळतंय, जशास तसं ते प्रिपरेशन आपण ठेवलं. काय बदल झाला व्हेन यू ओपन द स्टॉपर ऑफ द टेस्ट ट्यूब ए. मग काय केलं की 2 दिवसानंतर किंवा 1 दिवसानंतर तुम्ही तो टेस्ट ट्यूब ए जी आहे ही ए टेस्ट ट्यूब, या ए टेस्ट ट्यूबचा ज्यावेळेस स्टॉपर ओपन करताय 2 दिवसानंतर, काय घडतं 2 दिवसानंतर. मग when you open the stopper of the test tube A, you will notice the smell of alcohol. बापरे, म्हणजे त्या ईस्ट आणि शुगर सोल्युशन जे होतं त्याचा स्मेल आला बेटा, कशासारखा, अल्कोहोल सारखा. आणि इंडिकेटिंग द फॉर्मेशन ऑफ इथेनॉल. याचाच अर्थ असा तयार झाला की इथेनॉल नावाच्या अल्कोहोलची निर्मिती त्या 2 प्रकारच्या मिश्रणामध्ये 1 किंवा 2 दिवसानंतर तयार झालेली आहे. From this activity, it may be inferred that yeast respired anaerobically to ferment the glucose to ethanol and carbon dioxide. Finally, आपल्याला काय पाहिजे होतं बेटा? I think you should understand that, you should better understand that की ह्या ऍक्टिव्हिटी वरून एक गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहे. ईस्ट बेकरचा होता त्या सोल्युशन मध्ये, त्यानं रेस्पिरेशन केलं. आणि रेस्पिरेशन कसं केलं बेटा? अनएरोबिकली केलं. सर अनएरोबिकली करणं म्हणजे काय? देयर इज नो प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इन द ट्यूब. त्या ट्यूब मध्ये ऑक्सिजन नव्हता, तरी मी त्यानं रेस्पिरेशन केलं. आणि रेस्पिरेशन केल्यानंतर ते अनएरोबिक रेस्पिरेशनला आपण फर्मेंटेशन असे म्हणतो. आणि फर्मेंटेशन हे कुणाचं केलं बेटा? त्यांनी ईस्टने ग्लुकोजचं केलं. अँड रिझल्टिंग प्रोडक्ट्स आर इथेनॉल अँड कार्बन डायऑक्साइड. आणि रिझल्टिंग प्रोडक्ट जे आहेत इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साइड तयार झालेले आहेत. ठीक आहे माय डिअर स्टुडंट. आता पुढे जाऊ. दुसरा एक्सपेरिमेंट आहे. दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये काय नाही, एक सिंपल साधा एक्सपेरिमेंट आहे. सीड कोट ऑफ द फ्यू जर्मिनेटिंग सीड. सीड कोट कळतं ना? अरे आपल्या बियांवरचं आवरण, कव्हरिंग ऑफ द सीड, सीड वरची कव्हरिंग. अ सीड कोट ऑफ द फ्यू जर्मिनेटिंग सीड, पी असेल, बीन्स असेल, ग्राम असेल, हे रिमूव्ह करा, तुम्ही काढून टाका. जर्मिनेटिंग सीड वरचं काय काढले बाळांनो? तुम्ही कव्हर काढलेलं आहे. ओके. नेक्स्ट, सीड आर देन पुट इनटू द टेस्ट ट्यूब फिल्ड विथ द मर्क्युरी. आता एक टेस्ट ट्यूब घ्या बेटा, आणि ज्या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला मर्क्युरी दिसते ना
त्या मर्क्युरी असलेल्या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही त्या सीड टाकून द्या. जर्मिनेटिंग सीड आहेत ते तुम्ही कशात टाकल्या रे बेटा? मर्क्युरी असलेल्या टेस्ट ट्यूब मध्ये त्या जर्मिनेटिंग सीड टाकल्या. खूप सोपा प्रयोग आहे. तिसरं, आफ्टर क्लोजिंग द टेस्ट ट्यूब विथ द थंब. आता थंब याने अंगठ्याने ते टेस्ट ट्यूब तुम्ही क्लोज करा बेटा. it is vertically inverted through the mercury and the thumb is carefully removed. आता ती मर्क्युरी मध्ये अशी टाका आणि हळुवारपणे तो जो थंब आहे तुमचा तो रिमूव्ह करून घ्या. म्हणजे ती टेस्ट ट्यूब उलटी करा बेटा. ठीक आहे ना? ज्या टेस्ट ट्यूब मध्ये काय होतं रे? ज्या टेस्ट ट्यूब मध्ये आमच्या जर्मिनेटिंग सीड्स होत्या त्याच टेस्ट ट्यूब मध्ये आम्ही मर्क्युरी टाकलं आणि त्या मर्क्युरीला आता आम्ही म्हणजेच त्या टेस्ट ट्यूबला उलट करून ठेवलं. बरं, काय झालं मग? बीइंग लाइटर दॅन द मर्क्युरी, मर्क्युरी पेक्षा लाईट असल्यामुळे, हलका असल्यामुळे द सीड राइज टू क्लोज्ड अप्पर एंड ऑफ द टेस्ट ट्यूब. बेटा हे बघा रे, काय झालं? ह्या जे मर्क्युरी पेक्षा लाईट आहेत ग्रॅव्हिटीनं, लाईट आहेत वेटनं, त्यामुळे माय डिअर स्टुडंट या जे जर्मिनेटिंग सीड्स आहेत ना त्या अप्पर साइडला पोहोचल्या. कुठं? त्या टेस्ट ट्यूबच्या. हे काय दिसते ना? टेस्ट ट्यूबच्या अप्पर साइडला जर्मिनेटिंग सीड पोहोचल्या. दे आर नॉट डिप्ड इन द मर्क्युरी बिकॉज, त्याचं कारण दे हॅव अ लो ग्रॅव्हिटी दॅन द मर्क्युरी. ओके माय डिअर स्टुडंट, आगे बढ़ते हैं. त्यानंतर नो गॅस इज सीन ऍट द फर्स्ट इन द टेस्ट ट्यूब. आता ह्या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला कुठला गॅस दिसतो का? नाही दिसत बेटा, नाही. इथे सुद्धा नाही दिसत. मी दोन आकृत्या दिलेल्या आहेत फॉर द बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट. इथं पण देयर इज नो एनी काइंड ऑफ द गॅस विल बी सीन, बट इन द नेक्स्ट मीन्स द सेकंड टेस्ट ट्यूब देयर इज अ CO2 इज ऑकर्ड. म्हणजे तिथं आम्हाला CO2 दिसून येतो. त्यानंतर नेक्स्ट, as the germination proceed the gas begin to collect at the top of the mercury in the test tube. My dear student, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगणं बघा, जशा जशा कंटिन्युअसली जर्मिनेशन त्या सीडचं चालू असणार आहे, there is a formation of the gas on the topper end of the CO2. CO2 च्या टॉपर एंडला तुम्हाला गॅस तयार झालेला दिसून येतो बेटा. नेक्स्ट, त्यानंतर पुढे, on introducing the pellet of KOH in the tube, it rise the top and absorb the gas. आता काय केलेलं आहे? आता काय केलं आम्ही? KOH ऍड केलेला आहे आणि KOH ऍड केल्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड असं आपण म्हणतो बेटा त्याला. पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्याच्यामध्ये ऍड केला आपण की काय होणार? की ते राईज होणार आणि ऍब्सॉर्ब द गॅस आणि त्या गॅसला ते ऍब्सॉर्ब करणार KOH. दी मर्क्युरी अगेन फिल द ट्यूब आणि मर्क्युरी पुन्हा त्या ट्यूब्स मध्ये पूर्ण फिल झालेली दिसणार. पोटॅशियम हायड्रॉक्साईड रिएक्ट विथ CO2 गॅस. बरोबर आहे सर, कारण तिथं CO2 तयार झाला होता जर्मिनेशन ऑफ द सीड मुळे. त्यात तुम्ही पोटॅशियम हायड्रॉक्साईड मिसळलेला आहे बेटा आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड रिएक्ट करतो CO2 सोबत आणि रिझल्टिंग प्रोडक्ट तयार होणार आहेत पोटॅशियम कार्बोनेट अँड वॉटर. अशा दोन गोष्टी आपल्याला तयार झालेल्या दिसून येतील. हे 2-3 दिवसानंतरच दिसतं बेटा आपल्याला. त्याच्यानंतर बेटा पुढे चाललेला मी. नेक्स्ट, त्यानंतर रिमूव्हल ऑफ द हायड्रोजन फ्रॉम रेस्पिरेटरी मटेरियल. वाव, व्हेरी नाईस. काय म्हणले चव्हाण सर? काय आहे याच्यामध्ये? रिमूव्हल करायचं. कुणाचं? हायड्रोजनचं. कुठून? रेस्पिरेटरी मटेरियल मधून. मग रेस्पिरेटरी मटेरियल काय असतं? द मटेरियल विच इज युज्ड फॉर द प्रोसेस ऑफ द रेस्पिरेशन. जे कोणतं मटेरियल असेल त्यातून तुम्ही हायड्रोजन रिमूव्ह करून टाकणं ही प्रायमरी प्रोसेस आहे रेस्पिरेशनची. म्हणून रेस्पिरेशनची प्रायमरी प्रोसेस कोणती म्हणायची? द रिमूव्हल ऑफ द हायड्रोजन फ्रॉम रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. नेक्स्ट, द फॅक्ट दॅट ड्यूरिंग द रेस्पिरेशन ऑक्सिजन इज टेकन इन अँड CO2 गिवन आउट. आता ही इतकी साधी गोष्ट आहे. रेस्पिरेशन मध्ये ना आम्ही ऑक्सिजन घेतो, CO2 आउट करतो. खूप छान. इट मे गिव्स अ फॉल्स इंप्रेशन दॅट रेस्पिरेटरी मटेरियल डायरेक्टली युनाइट विथ ऑक्सिजन. आता हे काय केलं? इट मे गिव्स द फॉल्स इंप्रेशन. हे इंप्रेशन फॉल्स आहे म्हणून आणि हे इंप्रेशन फॉल्स असल्यामुळे आम्हाला असं सांगितलं गेलं की रेस्पिरेटरी जे मटेरियल असेल, जे कुठलं असेल ते, दॅट रेस्पिरेटरी मटेरियल डायरेक्टली युनाइट होतं कोणासोबत? ऑक्सिजन सोबत. नेक्स्ट बेटा, इट मस्ट बी रिमेंबर्ड दॅट O2 डू नॉट प्ले सच प्रायमरी रोल इन द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. म्हणजे O2 चा
रेस्पिरेशन मध्ये कुठलाही प्रायमरी रोल नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, नेक्स्ट, प्रायमरी प्रोसेस इन द रेस्पिरेशन कन्सिस्ट इन रिमूव्हल ऑफ द हायड्रोजन फ्रॉम द रेस्पिरेटरी मटेरियल. म्हणजे हे काय झालं, प्रायमरी प्रोसेस झाली. पुढे बेटा, द रिएक्शन इन विच हायड्रोजन इज रिमूव्ड आर कॅटलाइज्ड बाय द एन्झाइम कॉल्ड डिहायड्रोजनेज. ज्या रिएक्शन मधून माय डिअर स्टुडंट हायड्रोजन काढून टाकायचा, रिमूव्हल करायचा, त्यासाठी तर तुम्हाला एक एन्झाइम लागेल अँड दॅट एन्झाइम इज डिहायड्रोजिनेज. ओके बेटा, त्यानंतर फ्री हायड्रोजन कॅन नॉट एक्झिस्ट इन द सेल. आणि फ्री एक्झिस्ट होऊ शकत नाही किंवा त्यात नाही. ठीक आहे बेटा. नेक्स्ट, त्यानंतर हे नोन ॲज अ रिसेप्टर आणि त्याला आम्ही म्हणतो रिमूव्ड हायड्रोजन फ्रॉम द रेस्पिरेटरी मटेरियल. रिमूव्ह झालेला जो हायड्रोजन आहे रेस्पिरेटरी मटेरियल मधून, त्याला कुणीतरी घ्यावं लागेल ना, आणि पिक्ड अप बाय द सबस्टन्स नोन ॲज ॲक्सेप्टर. आणि मग त्याला कोण पिक करणार आहे, ॲक्सेप्टर पिक करणार आहेत. ठीक आहे बेटा. पुढे, दी एरोबिक रेस्पिरेशन, इनएरोबिक रेस्पिरेशन, तो जो हायड्रोजन आहे का बेटा, आता जो काढून टाकलेला आहे ॲक्सेप्टरने तो घेतलाय, इज अल्टिमेटली हँडेड ओव्हर टू ऑक्सिजन. वर म्हणजे आता काय केलं रे, हायड्रोजन काढला होता, काढलेला हायड्रोजन दिला गेला बेटा, आणि तो दिला कुणाला, तर ऑक्सिजनला दिला गेला आहे. अल्टिमेटली हँडेड ओव्हर टू ऑक्सिजन. These two combines with each other and formation of water. आता सगळ्यांनाच लक्षात येईल ना, हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन झाले and there is a formation of water takes place. ठीक आहे बेटा. Comparison of overall equation, photosynthesis and respiration, they show that to some extent two processes are reverse of each other. एक गोष्ट लक्षात घ्या, फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन, these two processes ला ज्यावेळेस आपण कंबाईन कराल बेटा, तर कंबाईन किंवा कंपॅरिझन केलं तर आपल्या लक्षात येईल की हे रिव्हर्स ऑफ ईच अदर आहे. म्हणजे फोटोसिंथेसिस हे आणि दुसरं म्हणजे एकमेकाच्या कसे आहेत, टोटली विरोधातले आहेत, रिव्हर्स आहेत. ठीक आहे बेटा. नेक्स्ट, फोटोसिंथेसिस इन्व्हॉल्व. फोटोसिंथेसिस मध्ये काय होतं, रिडक्शन ऑफ द CO2 होतं. रिडक्शन ऑफ द CO2 कशामध्ये, फोटोसिंथेसिस मध्ये. आणि बेटा रेस्पिरेशन मध्ये काय होतं, ऑक्सिडेशन ऑफ द ग्लुकोज. म्हणजे रिडक्शन अँड ऑक्सिडेशन, these two processes are totally different. म्हणजे these processes ज्यावेळेस आपण त्यांना कंपेअर करू, तर हे कंपेअर केल्यानंतर मुलांना आणि मुलींना आपल्याला दिसून काय येईल बेटा, की these are the reverse of each other.